नमस्कार मंडळी, मी सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आहे पाडवा। वसंताची पहाट आली, नवचैतन्याचा घेऊन गोडवा आणि समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा। तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आता इथे माझी गुढीपाडव्याची म्हणजे गुढी उभारायची तयारी चालू आहे, तर मी तुम्हाला दाखवतेच। हे तुम्ही बघू शकता, मी कलश घेतलेला आहे, ताटही करून घेतलेला आहे आणि इथे बाहेर हे पण आले आहेत आत्ताच कामावरून आणि इथे गुढी उभारायची तयारी चालू आहे। लिंबाचा पाला आणि साडी इथे घेतलेली आहे आणि चैतन्याची पण तयारी चालू आहे। कळक घेतलेला आहे, आता त्याला आपल्याला उभारायची आहे गुढी। तर इथे आता कळकाला पूर्ण हळदी कुंकू अशा पद्धतीत आणि गंधगोळी तेही लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण कळकावर आपल्याला ही अशी बोटं उठवायची आहेत आणि खाली 5 या प्रकारे। आणि मग याला इथे तुम्ही बघू शकता साडी आणि ब्लाउज पीस गुंडाळायचा आहे आणि मग त्याच्यावर कलश ठेवायचा आहे। कलश बसला पाहिजे त्याच्यावर। बारकं कुठे बारकं शेंडा कुठला जे खाली सगळं बांधायचे त्याला एवढ्या घ्यायची गाठ इथे गाठ मारायची वाट दूर राहिली आता काय करायची, त्याच्या भोवतीच गुंडाळा। अशा पद्धतीत गुढी उभारलेली आहे आणि चालू आहे अजून त्यांचं व्यवस्थित पॅक केली पाहिजे ना, नाहीतर मग कळक जो आहे तो करंडायची भीती आहे। मोठा कळक घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता खालपासून म्हणजे खाली जमिनीवर कळक हे केलेलं आहे आणि वर टेरेसवर येऊन सुद्धा म्हणजे बांधतायत तरीसुद्धा किती वर आहे तुम्ही बघू शकता। खूप सुंदर अशी गुढी आपली आता उभारलेली आहे की ब्लॅकीने सगळी रांगोळी पुसली। ब्लॅकी रांगोळी कोणी पुसली? पूजायला या की आहो, पूजन करायला या। तर मंडळी इथे आपली गुढी उभारून झालेली आहे आणि आपला हा भगवा सुद्धा किती सुंदर फडकतोय बघा। झेंडा आपला कायमच असतो, कायमच म्हणजे घरावर लावलेला असतो। आणि आता ही गुढी उभारून झालेली आहे आणि चैतन्य इथे आता गुढीचं पूजन करून घेतोय। तर इथे पाट ठेवायचा होता पण ते पाटावरून कळक सरकायला लागला, त्याच्यामुळे डायरेक्ट खालीच ठेवलं फरशीवरच आणि रांगोळी सगळी ब्लॅकीने पुसून टाकली। तर इथे बघा तुम्ही चैतन्याचं चालू आहे पूजन आणि यानंतर मीही केलेलं आहे। आणि चला तर मग आता झाली आहे आपली गुढी उभारून। तर इथे तुम्ही बघू शकता मी पुरणपोळी नाही केलेली आहे, दाल तडका केलेला आहे, गवारीची भाजी आहे, आम्रखंड, चपाती आणि बाकीचं सर्व म्हणजे कुरडई पापड वगैरे असं। तर अशा पद्धतीत हा नैवेद्य बनवला आणि देवाला नैवेद्य। आता गुढी उभारून झालेली आहे आणि आम्ही आता घेतलं आहे जेवायला। तर पुरणपोळी नाही केलेली आहे, आम्ही छान असं जेवण बनवलेलं आहे, तुम्ही बघितलंच आहे आधी काय बनवलं आहे ते। तर आम्ही इथं ते जेवायला बसलो, तर चला या जेवायला। जेवण झाल्यानंतर आम्ही अचानक सातारला जायचं ठरलं, कारण प्रथमेश आलं आणि पूनमला गाडी घ्यायची, तर त्यासाठी त्याने सरप्राईजच दिलं ते। आणि अशा पद्धतीत मग आम्ही इथे सातारमध्ये आलो आहोत। चेतक म्हणून शोरूम आहे, तर इथे आपण इलेक्ट्रिक स्कूटी घेण्यासाठी आलो आहोत। पूनमला म्हणजे कामावर जाताना तिला येण्या जाण्यासाठी हवी होती, म्हणजे तिला घ्यायचीच होती, तर त्या संदर्भात म्हणून इथे तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहोत पूनमला गाडी घेण्यासाठी। स्कूटी सातारा इथे चेतक व्हाईट कलर घ्यायची, हां व्हाईट। पाडव्याच्या मुहूर्तावर प्रथमेशने छान असं गिफ्ट दिलेलं आहे पूनमला। तर चला याबद्दल या गाडीबद्दल आपण जाणून घेऊयात, हा दादा काय माहिती देतो आहे ते। बॅटरी आहे, गाडी झाला जेव्हा बंद करायची तेव्हा डबल टॅप प्रेस करायचं, डबल टॅप प्रेस बंद झालं, लॉक करायचं, लॉक करायचं डबल टिकला बंद करायला दाखवा, टिक ओपन करायचं तेव्हा काय चालू करतो मोबाईल चालू बरोबर हां मागच्या करताना हेच बटन 3 सेकंद प्रेस करा।
चार्जर आहे. चार्जिंग पण चार्जिंग केबल लागते. सीट कंटिन्यू बंदच करायचं कंपल्सरी. चार्जिंगला बंदच करायचं. चार्जिंग लावून सीट बंद करायचं. बंद करायचं. आणि फायनली गाडीची चावी पूनमच्या हातात मिळालेली आहे आणि पूनम खरंच खूप 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 खुश आहे. स्वप्न झालं पूर्ण. पूनमने घेतली छान अशी चेतक स्कूटी, व्हाईट कलर घेतलेला आहे आणि आता आम्ही गाडी घेऊन निघालो आहोत घरी. आवडली ना पूनम? पेढे कधी देणार? लगेच लगेच आणलं का? बघू आता नाही आणले. तर चला आता गाडी घेऊन जाऊयात आपण घरी. चला येऊ द्या. बाय बाय. जाऊ देत की थोडं पुढे जाऊ देत, जाऊ देत. आणि गाडी आपण आपल्या घरी घेऊन आलो आहोत, जोशीवीर धूम पुनर्वसन. आणि इथे आता पूजनाचा कार्यक्रम चालू आहे. दोघीही जावा माझ्या आलेल्या आहेत आणि नम्रताताई आहे, स्वाती आहे आणि इथे गाडीचं छान असं आता पूजन करून घेतोय. कोमलही आहे, माझ्या भाच्याची बायको आणि भाचा ही तीर्था. आणि सुंदर असं स्वस्तिक काढून इथे गाडी पूजनाला सुरुवात केलेली आहे. पूनम स्वस्तिक काढते आणि मग पूजनाला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणजे इथे सर्वांनीच म्हणजे आम्ही एक एक जण करून असं आम्ही जेवढ्या पण महिला होतो तेवढ्या सगळ्यांनी हळदी कुंकू लावून औक्षण करून गाडीचे पूजन केलेले आहे. आणि मग तिच्याकडून भांडून पेढे घेतलेत. पेढे तर द्यावेच लागतात नाही का. तर इथे मग सर्वांनाच पेढे दिलेले आहेत. आणि छान कलर आहे गाडीचा, व्हाईट कलर आहे, इलेक्ट्रिक गाडी आहे. आणि तिला म्हणजे लागणारच होती कारण तिला सकाळी 6:30 वाजता जावं लागतं. ते संध्याकाळी 3:30 वाजता तिची सुट्टी होते. मग एवढ्या लवकर गाडी पण नसते आणि मग प्रथमेशला सोडायला आणायला जावं लागत होतं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम असल्यामुळे मग गाडी घेणं गरजेचंच होतं. आता गाडी घेतली आहे खरी, पण ती आता गाडी आधी शिकणार आणि त्यानंतर ती गाडी मग घेऊन जाणार. तर अशा पद्धतीत गाडीचं पूजन चालू आहे. आमची गुढी घे की, आमची गुढी घे की. शिवांना खरं पोरांना जपाय पाहिजे बाबू. पोरांना तेवढं जप करायला पाहिजे. विचार कसं काय येईना गाडीचं तिथंच काढायचं तेवढं. आता काय टाळ्या वाजवा. आणि अशा प्रकारे गाडीचं पूजन झालेलं आहे. लिंबू ठेवलं होतं चाकाखाली आणि गाडी पुढे घेतली आणि बघा इथे झालं आहे गाडीचं पूजन कंप्लीट. आणि अशा प्रकारे आता ही गाडी आता जाईल त्यांच्या घरी, म्हणजेच खानापूरला. सायंकाळही झाली होती त्यामुळे मग गुढी ही म्हणजे उतरायला घेतली. मग चैतन्यनेच म्हणजे नैवेद्य वगैरे दाखवला गुढीला आणि मग गुढी उतरायचं चालू आहे त्यांचं. आणि अशा प्रकारे आता गुढी ही खाली घेतलेली आहे. आणि हा आजचा गुढीपाडवा, आजचा हा दिवस पूर्ण व्यस्त आणि मस्त गेला, खूप छान गेला आणि खूप छान वाटलं मंडळी. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा. चला तर भेटूयात पुढच्या